नमस्कार मित्रांनो, मी अमोल लोखंडे पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत। मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की इंडियन बँक भरती जी 13 ऑगस्टला प्रसिद्ध झालेली होती त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणजेच भरतीमध्ये तुमची एज काय आहे, एग्जाम पॅटर्न काय असणार आहे, सॅलरी इन हँड काय असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सिलेबस काय असणार आहे हे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात। चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घेता माहितीला सुरुवात करूया। बघू शकता मित्रांनो, इंडियन बँक अशा प्रकारे जाहिरात आहे। रिक्वायरमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर। लोकल बँक ऑफिसर म्हणजे तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला येणं अनिवार्य आहे। अशा प्रकारे 5 राज्यामध्ये ही भरती निघालेली आहे। तामिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटका, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात। ज्या स्टेटमध्ये तुम्ही फॉर्म भरताय त्या स्टेटची लँग्वेज येणं अनिवार्य आहे। म्हणजे तमिळनाडूमध्ये भरताय तर तमिळ भाषा आली पाहिजे, कर्नाटकामध्ये कर्नाटका भाषा, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू, महाराष्ट्रामध्ये मराठी आणि गुजरातमध्ये गुजराती ही भाषा येणे अनिवार्य आहे। म्हणून ही पोस्ट लोकल बँक ऑफिसर आहे। लोकल भाषा येणं अनिवार्य आहे। आपण महाराष्ट्राचा विचार करता तर महाराष्ट्रामध्ये मराठी एकूण टोटल 40 जागा आहे। SC साठी 6, ST साठी 3, OBC साठी 10, EWS साठी 4, जनरल OBC साठी 16 आणि ID साठी 2 जागा आहे। अशा संपूर्ण 40 जागा महाराष्ट्रासाठी आहे आणि एकूण जागा 300 जागा आहेत। अशा प्रकारे माहिती आहे, बघू शकता। इथं डेट्स आपण बघून घेऊया। 13 तारखेपासून अर्ज स्टार्टिंग झालेले आहे आणि 13 ऑगस्टला ही फॉर्म ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तो 2/9 म्हणजे 2 सप्टेंबर ही तारीख लास्ट राहणार आहे फॉर्म भरण्याची, हे लक्षात राहू द्या मित्रांनो। आणि मित्रांनो, इथं पेमेंट म्हणजे आता सॅलरी काय आहे आपण हे बघणार आहोत। सॅलरीमध्ये स्केल 1मध्ये 48,480 हे तुम्हाला सॅलरी राहणार आहे। स्केल 1 म्हणजे PO लेवलचीच पोस्ट असणार आहे मित्रांनो। तुम्हाला स्टार्टिंगला सॅलरी 48,480, त्यानंतर 62,480, 67,160 आणि 85,920 पर्यंत ही सॅलरी तुम्हाला पडणार आहे बाय हँड। DA, CCA, HRA हे सुद्धा तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे। लिव्ह फेअर कन्सेशन, मेडिकल एड, हॉस्पिटलायझेशन बेनिफिट, रिटायरमेंट बेनिफिट, हे सर्व बेनिफिट याच्यामध्ये इन्क्लूड आहे। हे सर्व बेनिफिट तुम्हाला भेटणार आहे। आणि तुम्हाला पेमेंटची गोष्ट केलं तर इन हँड DA, CCA, HRA ही संपूर्ण मिळून तुम्हाला पेमेंट हातामध्ये 70 ते 80,000 रुपयाच्या आसपास तुमच्या हातामध्ये पेमेंट येईल। त्याच्यानंतर ही माहिती अशी तुम्ही रीड करून घ्या। आपण इम्पॉर्टंट माहिती बघणार आहोत, जे इम्पॉर्टंट आहे। आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे। नॅशनॅलिटी सिटीजन म्हणजे तुम्ही भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे। याच्यामध्ये काही एवढा विचार करण्याची गोष्ट नाही आहे। आता एज, एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड पोस्ट क्वालिफिकेशन अँड वर्क एक्सपिरियन्स। आता याच्यामध्ये पोस्ट 1 लोकल बँक ऑफिसर स्केल 1, तुमची एज मिनिमम 20 आणि मॅक्झिमम 30 इतकी असणं आवश्यक आहे। आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हटलं तर तुमच्याकडे कोणत्याही स्ट्रीममधलं ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे। म्हणजेच BA, BCom, BSc तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि ते उत्तीर्ण झालेलं पाहिजे, म्हणजे पास झालेलं असणं आवश्यक आहे। अप्रूव्ह असेल तर चालणार नाही। रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट, SC ST साठी 5 वर्ष सूट असणार आहे। अदर बॅकवर्ड क्लासेस OBC साठी 3 वर्ष सूट असणार आहे। त्याच्यानंतर इथं डिसेबिलिटी म्हणजे अपंग जे व्यक्ती आहे कॅन्डिडेट त्यांच्यासाठी 10 वर्ष सूट आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्ष सूट। आणि 1984 मध्ये जो दंगा झालेला होता त्याच्यामध्ये त्यांना 5 वर्ष सूट। त्याच्यानंतर तुम्ही असं बघू शकता मित्रांनो,
त्याच्यानंतर आपण सिलेबस काय असणार आहे ते डिस्कस करूया। ही संपूर्ण जाहिरात PDF मी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि माहिती चेक करू शकता। तर सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे ते तुम्हाला सांगतो। डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ ॲप्लिकेशन रिसीव, बँक ॲट इट्स डिस्क्रिशन विल डिसाईड ऑन द मोड ऑफ सिलेक्शन। म्हणजे बँक सिलेक्शन करणार आहे या 2 मोडवरती, शॉर्टिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉलो बाय इंटरव्ह्यू और रिटन ऑनलाईन टेस्ट फॉलो बाय इंटरव्ह्यू। म्हणजेच जर 300 आपल्याकडं किती जागा 300 जागा आहेत, 300 पैकी जर फॉर्म कमी येत आहे तर ते फक्त इंटरव्ह्यू घेणार आहे, आणि 300 पेक्षा जर ज़्यादा फॉर्म येत आहे तर मग ते रिटन आणि ऑनलाईन टेस्ट घेणार आहे आणि इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे। असं बघू शकता तुम्ही चार सब्जेक्ट आहे। रिझनिंग, कॅम्प्युटर ॲप्टिट्यूडसाठी 40 प्रश्न आणि मार्क 60 मार्क। जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस 40 प्रश्न 40 मार्काचे। इंग्लिश लँग्वेज 35 क्वेश्चन 40 मार्काचे। डाटा ॲनालिटिक अँड इंटरप्रिटेशन 35 क्वेश्चन आणि मॅक्झिमम मार्क 60। म्हणजे टोटल क्वेश्चन तुमचे असणार 155 आणि टोटल मार्क्स 200 आणि संपूर्ण टाईम 3 होर असणार आहे। म्हणजे प्रत्येक सेक्शनला वेगवेगळा टाईम असणार आहे। रिझनिंगसाठी 60 मिनटं, हे असं प्रत्येक डिवायडेड करून दिलेलं आहे आणि याची भाषा इंग्लिश अँड हिंदीमधून राहणार आहे, परीक्षेची लँग्वेज। बघू शकता मित्रांनो तुम्ही हाऊ टू अप्लाय। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे, तिथून तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता आणि PDF ची सुद्धा मी लिंक देणार आहे, तिथून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता आणि माहिती वाचू शकता। अशा प्रकारे बँकची जाहिरात होती मित्रांनो। व्हिडिओ आवडले असतात व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।